कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झालाय। दरम्यान यानंतर कल्याण डोंबिवलीत चांगलंच राजकारण तापलंय। पोलिसांच्या दबावामुळे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। नेमकं प्रकरण काय आहे आणि काय घडतंय त्यात जाणून घेऊयात। आम्ही त्याला एबी फॉर्म दिला। आमचा उमेदवार आहे, आमचा उमेदवार त्याच्याने आम्हाला त्याची आयडी आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला 5 दिवस अगोदर की अशा प्रकारचा आमचा उमेदवार त्याच्याने गायब झालेला आहे, तर त्याचं कुठे त्याच्याने बरं वाईट होऊ नये यासाठी आमचे जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि आम्ही लोकांनी त्याच्याने अर्ज त्याच्याने दिला। कल्याण डोंबिवलीमधील पोस्टर वादाला नवं वळण लागलंय। ज्या पदाधिकाऱ्यानं पोस्टर लावले होते त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं सकाळी मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली पालिकेच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल झाले। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याण पूर्वमध्ये नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले होते। कल्याणमध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं पोस्टरबाजी केली। बेपत्ता नगरसेवक दिसल्यास शाखेत संपर्क साधा असा पोस्टरवर उल्लेख करण्यात आला। ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके यांनी हे पोस्टर्स लावले होते। नगरसेवक मधुर म्हात्रेंचे वडील उमेश म्हात्रे यांनी पोस्टर लावणाऱ्यांची पोलिसात तक्रार दिली। बदनामी केल्याचा आरोप करत उमेश म्हात्रेंकडून कोळशीवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलीस आणि उमेश म्हात्रे यांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केला। आम्ही त्याला एबी फॉर्म दिला। आमचा उमेदवार आहे, आमचा उमेदवार त्याच्याने आम्हाला त्याची आयडी आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला 5 दिवस अगोदर की अशा प्रकारचा आमचा उमेदवार त्याच्याने गायब झालेला आहे, तर त्याचं कुठे त्याच्याने बरं वाईट होऊ नये यासाठी आमचे जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि आम्ही लोकांनी त्याच्याने अर्ज त्याच्याने दिला। त्या अर्जाचं उलट तपासणी व्हायला पाहिजे। त्याच्याऐवजी आमच्या लोकांना त्याच्याने ह्या ठिकाणी जर दामलं जात असेल, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर त्याचा एवढा प्रचंड पोलिसांनी दबाव आणला, तर त्या दबावामध्ये त्याच्यानी बिचारा त्याच्यानी आमचा जो एक उपविभाग जो आहे तर त्या ठिकाणी अंत झालेला आहे। बेपत्ता नगरसेवक प्रकरणात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर आता पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी घेटे यांनी या संपूर्ण प्रकरणातील तक्रारी आणि सुरू असलेल्या चौकशीबाबत सविस्तर माहिती दिली आहे। कोळशीवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे, अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळशीवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती। त्या अनुषंगाने ही तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे, त्याची चौकशी सध्या चालू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। नगरसेवकांचे पोस्टर काळजीपोटी लावले, मात्र तरीही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। खोट्या तक्रारी दाखल करणार असाल तर उद्या कल्याण बंद करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला। अतिश भोईर, झी 24 तास, कल्याण डोंबिवली।